लाडके भाई अर्थात सुपरस्टार सलमान खान यांचं आगमन होत आहे। त्यांच्या उपस्थितीत हिंदीतला ट्रेलर आपण बघणार आहोत। प्रसाद ओक यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। धन्यवाद अभिजित। गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांना वंदन करतो। मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि माझे गुरु अलिखित गुरु अशोक मामा यांनाही वंदन करतो। हे अचानक आले, हे मला माहिती नव्हतं की मला असं काही बोलायचं वगैरे, कारण प्रवीणचे डायलॉग असतील तेव्हा बोलायला जास्त मजा येते। आत्ता प्रवीणने काहीच लिहून दिलेलं नाही, पण मी स्वतःला भाग्यवान समजतो अशा करता। बायोपिक अनेकांनी केला, पण बायोपिकमधली व्यक्तिरेखा पुन्हा करण्याचा मान मिळालेला माझ्या माहितीनुसार मी एकमेव कलाकार असावा, आणि माझ्याबरोबर अर्थातच दाते। त्यामुळे झालं काय की पहिल्या भागावरती रसिकांनी प्रचंड प्रेम केलं, उदंड प्रतिसाद दिला चित्रपटाला। पण आपण जेव्हा नाटक करतो तेव्हा नाटकात आजच्या प्रयोगात झालेली चूक उद्याच्या प्रयोगात आपल्याला सुधारता येते, सावरता येते। पण चित्रपटात तो चान्स नसतो, जो दिघे साहेबांच्या आणि गणपती बाप्पाच्या कृपेमुळे मला चित्रपटात पण मिळाला। दुसरा चित्रपट जेव्हा करायचं ठरलं तेव्हा मी पहिला चित्रपट बरेचदा बघितला, आणि एक अभिनेता म्हणून माझ्याकडनं काय त्रुटी आहेत, काय राहिलं आहे, काय अजून करायला हवं होतं, काय अजून चांगलं झालं असतं, याचा विचार मला करता आला। आणि तो विचार भाग 2 मध्ये अंमलात आणता आला। याबद्दल मी स्वतःला फार भाग्यवान समजतो। अशी संधी फार कमी अभिनेत्यांना मिळाली असावी किंवा मिळत असावी। चित्रपटाबद्दल मी बोलणं उचित ठरणार नाही। चित्रपट तुम्ही पाहून त्यानंतर तुम्ही माझ्याशी बोलणं मला जास्त आवडेल। पण आमचे निर्माते मंगेश देसाई, आमचे दिग्दर्शक, लेखक, कथा पटकथा संवादकार प्रवीण तरडे यांनी पुन्हा एकदा हे शिवधनुष्य साहेबांच्या पाठिंब्यासह उचललेलं आहे, आणि ते यशस्वी त्यांनी केलेलं आहे असं आत्ता मी म्हणू शकतो। चित्रपट अजून आलेला नसला तरी आशा करतो की ट्रेलर तुम्हाला सगळ्यांना आवडलेला आहे, आणि हिंदी ट्रेलर बघायला आपण सगळे उत्सुक आहोत। 9 ऑगस्ट कधी एकदा उजाडतो आणि कधी या चित्रपटाला मागच्यासारखाच तुडुंब प्रतिसाद मिळतो आहे, याच्या प्रतीक्षेत आम्ही सगळेच आहोत। आणि नाही, मला आत्ता काही सुचत आहे, तुमचा आशीर्वाद पाहिजे बस, आणि तुमचं प्रेम पाहिजे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद प्रसाद सर। यानंतर ज्यांना आपण कधीही कल्पना केली नव्हती असे अभिनेते जेव्हा गेटअपमध्ये एखादं महाराष्ट्राचं लाडकं अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व जेव्हा साकारतात, तेव्हा तो वयानं खूप लहान असूनही फक्त अभिनय क्षमतेनं त्यांच्या उंचीचाच आपल्याला दिसू लागतो। आणि याचं उदाहरण आपण धर्मवीर ती वेळ हाच तो क्षण जेव्हा मी थांबावं, कारण येस, हँडिंग ओव्हर टू आपला मित्र अभिजित। धन्यवाद क्षितेश। आपले लाडके सुपरस्टार, लाडके भाई श्री सलमान खान यांचं आगमन झालेलं आहे। एकदा जोरदार टाळ्या सलमान सरांसाठी। धर्मवीरच्या पहिल्या भागामध्ये सुद्धा शुभेच्छा देण्यासाठी वर्जून उपस्थित होते, आणि आत्ता सुद्धा अर्थातच धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा हिंदी आणि मराठीमध्ये संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणारा सिनेमा, आणि त्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी ते आवर्जून इथे उपस्थित आहेत। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सलमान खान यांच्यासाठी। त्यांच्याच बरोबरीनं माननीय खासदार श्रीकांत शिंदे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत। मी त्यांना मंचावर यायची विनंती करतो। साहिल मोशन आर्टचे श्री मंगेश देसाई यांना विनंती आहे की त्यांनी सलमान खान यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, आपण सलमान सरांचा पुष्प
सगळ्या मान्यवरांना आणि सलमान सरांना विनंती करतो की आपल्या हातामध्ये आता रिमोट दिले जातील. आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये रिमोट दिले जातील आणि आपल्या सगळ्यांच्या हस्ते आपल्या उपस्थितीमध्ये धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाच्या हिंदी ट्रेलरचं अनावरण या ठिकाणी आपल्या हस्ते संपन्न व्हावं. खुर्च्या काढल्या जातील आणि आपण स्टेजच्या बाजूला येऊन आपल्या सकट सगळ्यांनाच हा अनुभव घेता यावा यासाठी आपल्याला विनंती. मी संपूर्ण कास्ट अँड क्रूला मंचावर यायची विनंती करतो. थोड्याच वेळात हा ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर फोटो ऑपॉर्च्युनिटीसाठी आपल्याला मंचावर यायचं आहे. त्यासाठी आपल्याला मी थोड्याच वेळात मंचावर पाचारण करेन. पण तत्पूर्वी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या हिंदीमध्ये सुद्धा जगभरात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाचा ट्रेलर खास आपल्यासमोर त्याचं अनावरण होत आहे. एक की त्यांनी आमच्याशी संवाद साधावा. बाकी मान्यवरांना विनंती आहे आपण कृपया मंचावर स्थानापन्न व्हावं. थोड्याच वेळात माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं सुद्धा मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे आणि त्यानंतर सगळ्या कास्ट अँड क्रू सोबत एक फोटो ऑपॉर्च्युनिटीसाठी मी सगळ्यांना मंचावर यायची विनंती करेन. पण तत्पूर्वी सलमान सर, आपसे विनती है, स्वागत नहीं करेंगे? पहले स्क्रीनिंग के लिए आया था मैं और वो पिक्चर बहुत बड़ी हिट हो गई और मेरी प्रार्थना मेरी दुआ है कि ये उससे भी बड़ी हिट हो जाए. थैंक यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. छोटा सिंपल. थँक्यू सो मच सलमान सर, वी लव्ह यू. आणि यानंतर धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हिंदी आणि मराठीमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटासाठी आवर्जून उपस्थिती लावलेले आणि ज्यांच्या उपस्थितीशिवाय हा सोहळा शक्यच होणार नाही असे तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना मी विनंती करतो की आपण प्रतिक्रिया व्यक्त करून आपलं मनोगत व्यक्त करावं. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे भाग 2 याचा आज ट्रेलर लॉन्च झाला आहे आणि या प्रसंगी उपस्थित आपले हिंदी सिने अभिनेते सलमान खान, आमचे विधानसभेतील अध्यक्ष राहुल नार्वेकरजी, मंत्री मंगलप्रभात लोढाजी, महाराष्ट्र भूषण आमचे अशोक सराफजी, मंगलप्रभात लोढाजी, आशिष शेलार, अभिनेता जितेंद्रजी, महेश कोठारेजी, बमन इराणी, गोविंदाजी आहेत, जीचे पुनीत गोयंका, उमेश बन्सल, प्रवीण तरडे, मंगेश देसाई, प्रसाद ओक, क्षितिज दाते, मकरंद पाध्ये, सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित खासदार, आमदार, सिने चित्रपट सृष्टीतील सर्व मान्यवर, मराठी हिंदी अभिनेते आणि सर्वच दिघे साहेबांवर प्रेम करणारे बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे उद्या गुरुपौर्णिमा आहे, परंतु ती गुरुपौर्णिमा आजच झाल्यासारखी वाटते आहे. कारण साहेबांना भेटले
आणि माझे साहेब मला प्रत्यक्षात तिथे भेटले. खरं म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना आपल्यातले काही लोक भेटले असतील, त्यांना ऐकलं असेल, परंतु त्यांचं काम जे आहे, त्यांचं कार्य लोकांसमोर आलं पाहिजे यासाठी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे एक आपण केला आणि तो प्रचंड हिट झाला, त्याला यश मिळालं आणि 2022 सालातला तो मराठीतला ब्लॉकबस्टर ठरला. यासाठी मी प्रवीण तरडे यांचं मनापासून अभिनंदन करतो. मंगेश देसाई, त्या प्रसाद ओक, त्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे त्यातून दिघे साहेबांचा जीवनपट लोकांसमोर आला, परंतु दिघे साहेबांचं कार्य आणि कर्तृत्व एवढं मोठं है. सलमान जी, इतना बड़ा काम उन्होंने किया है कि एक फिल्म में वो पूरा नहीं हो सकता है. इसलिए हमने ये प्रवीण तरडे और मंगेश देसाई, इन्होंने सब ने पार्ट 2 आज लॉन्च किया, ट्रेलर लॉन्च किया है. खरं म्हणजे त्यांनी एक धगधगता भूतकाळ पडद्यासमोर आणला आहे. जीवनातलं सत्य काय ते त्यांनी या सिनेमाच्या माध्यमातून समोर आणलं आहे. खऱ्या अर्थाने दिघे साहेबांचं आयुष्य आणि कर्तृत्व एवढं मोठं होतं, मगाशी म्हटल्याप्रमाणे, की ते एका सिनेमामध्ये शक्य नाही. आता दुसरा पार्ट 2 केला आहे. मला वाटतं प्रवीण कुठे गेले, आणखी पुढं काय करतात माहीत नाही मला. कारण आनंद दिघे साहेबांचे विचार जे आहेत, हे विचार आणि त्यांचं काम आजही आपल्यामध्ये आहे. आनंद सिनेमातला एक डायलॉग आहे, आनंद मरते नहीं, आनंद मरा नहीं करते. विचार मरत नसतात. विचार देऊन गेलेला माणूस त्यांच्या विचारांच्या मार्गावर चालण्याची दिशा देऊन जातो. आणि बाळासाहेब आणि दिघे साहेबांच्या पावलावर पाऊल टाकून नाही, तर त्यांच्या पावलावर जीव टाकून आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो आहे. खरं म्हणजे काही गोष्टी आम्ही इथे बोलू शकत नाहीत. अशा अशक्यप्राय गोष्टी आणि अशक्यप्राय कामं ते करून गेलेत. सर्व ठिकाणाहून माणूस जेव्हा हवालदिल होऊन हरून अगदी निराश व्हायचा आणि तो धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आनंद आश्रमात त्यांच्या दरबारात जायचा. दुःखी कष्टी चेहऱ्यावर वेदना घेऊन दिघे साहेबांना भेटायचा आणि पुन्हा जाताना त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद आणि समाधान घेऊन जाताना आम्ही पाहिलेला आहे. अशी अनेक प्रकरणं, अनेक घटना दिघे साहेबांच्या जीवनामध्ये आणि या ठाणेकरांच्या नाही, महाराष्ट्रातल्या अनेक लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम आनंद दिघे साहेबांनी केलं. खरं म्हणजे फक्त हिंदुत्वाचं रक्षण नाही, तर हिताचं रक्षण देखील धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी केलं. या सिनेमामध्ये आपण बघाल की कुठलाही जात, धर्म, पंथ सिनेमामध्ये साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट असं टॅगलाईन आहे, परंतु प्रत्यक्षात दिघे साहेबांचं जीवन या सिनेमाच्या माध्यमातून काही अंशी आपल्यासमोर येईल. त्यांच्याकडे कुठल्याही धर्माचा माणूस जाऊ द्या,
कुठल्याही जातीचा, कुठल्याही पंथाचा तो कधी खाली हात वापस गेला नाही, खाली हात वापस गेला नाही. आणि दिघे साहेबांची हीच तर शिकवण होती. या सिनेमात एक डायलॉग आहे, कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो. याचं कारण कार्यकर्त्याने लोकांची सेवा करावी, सुखदुःखामध्ये धावून जावं, त्यांची अडीअडचण सोडवावी आणि त्याला न्याय द्यावा, ही भावना त्यांच्या मनामध्ये होती. मला आठवतं आहे की अगदी शाळा प्रवेशसाठी देखील त्यांच्या दरबारामध्ये शेकडो हजारो लोक यायचे. KG to PG पर्यंत कुठलंही ॲडमिशन दिघे साहेबांकडून झालं नाही, होणार नाही, असं कधी झालंच नाही, असा विश्वास लोकांमध्ये होता. माय भगिनी कुठलीही अडली नडली, कुठलेही काही त्रास झाला, कोणीही, तर दिघे साहेबांच्या दरबारामध्ये जात होता आणि त्याला न्याय मिळत होता. खरं म्हणजे एक आगळं वेगळं नेतृत्व दिघे साहेबांच्या रूपाने या महाराष्ट्राला लाभलं होतं. आणि म्हणून मी प्रसाद ओक, प्रवीण तरडे यांना मनापासून पुन्हा धन्यवाद देईन. प्रसाद ओक यांनी जे काम केलं, प्रसाद ओक यांनी कधी दिघे साहेबांना पाहिलं नव्हतं, दिघे साहेबांना भेटले नव्हते, दिघे साहेबांना फोनवर पण बोलले नव्हतं तुम्ही, परंतु दिघे साहेबांबरोबर जे राहिले ते त्यांच्यासोबत होते, ज्यांच्या सानिध्यात होते, या सगळ्यांशी बोलून, या सगळ्यांशी चर्चा करून, त्यांना ऐकून दिघे साहेबांचा हुबेहूब दिघे साहेबांची भूमिका करणं हे सोपं नव्हतं. आणि ती भूमिका प्रसाद ओक यांनी केलेली आहे. खरं म्हणजे मी एक किस्सा सांगतो. मला वाटतं पहिल्या सिनेमाचा आपला कुठे ट्रेलर आपण लॉन्च केलं का, काय लॉन्च केलं तिकडे हॉटेलमध्ये, कुठल्या ब्ल्यू सीमध्ये, आणि असा अंधार होता आणि हे समोरून आले आणि मला काही सुचलंच नाही. मी त्यांना दिघे साहेब समजून त्यांच्या अक्षरशः पाया पडलो. म्हणजे तसं पाया पडण्यासारखं काम केलेलं आहे तुम्ही, परंतु एक अशी भूमिका, त्यांनी त्या भूमिकेमध्ये जीव ओतला होता. एवढी मेहनत, त्याला फार डेडिकेशन आणि डिवोशन लागतं, आणि ते प्रसाद ओक यांनी केलं. आणि माझं काम तर क्षितिजने केलं. याच्यामध्ये मागच्यापेक्षा जास्त भारी दिसतो. कारण खरं म्हणजे आनंद दिघे साहेबांनी जो विचार दिला आहे, बाळासाहेबांनी जो विचार दिला आहे, आज त्यांच्या विचारांमुळे 2 वर्षापूर्वी बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही निघालो आणि आज 2 वर्ष झाली. या राज्यामध्ये देखील सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे. आज जसं दिघे साहेब म्हणायचे, कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभतो, तसं शासन लोकांच्या दारी घेऊन आम्ही गेलो. शासन आपल्या दारी अनेक योजना आम्ही केल्या, अनेक योजना आम्ही लोकांच्या दारात जाऊन दिल्या. आणि आजही मी आपल्याला सांगतो, आता ज्या योजना माझ्या महिला भगिनींसाठी, माझ्या बांधवांसाठी, ज्येष्ठांसाठी, शेतकऱ्यांसाठी, सगळ्यांसाठी आज आपलं सरकार करतं आहे, प्रामाणिक प्रयत्न करतं आहे. खरं म्हणजे यामध्ये आनंद दिघे साहेबांची प्रेरणा आहे, बाळासाहेबांचे आशीर्वाद आहेत. आणि त्यामुळे मला एक गोष्ट आठवते आहे, जेव्हा 20 वर्षापूर्वी 2000 साली जेव्हा मला दिघे साहेब म्हणाले होते, एकनाथ आता तुला समाजासाठी जगायचं आहे, महाराष्ट्र हे तुझं कुटुंब आहे, तेव्हा मला माहीत नव्हतं असं सकाळ साहेब का बनाले, परंतु ते एक शब्द
आजही माझ्या कानात आहेत आणि ती काय दूरदृष्टी त्यांची होती. खऱ्या अर्थाने 20-22 वर्षापूर्वी मी मुख्यमंत्री होईन असं मला कदापि वाटलं नव्हतं. परंतु इथे दिघे साहेबांच्या बहिणीचे मिस्टर आहेत, दिघे साहेबांच्या बहिणीचा मुलगा ताई आजारी असल्यामुळे ती आली नाही. परंतु जेव्हा मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेस दिघे साहेबांनी ताईला सांगितलं, अगोदर म्हणजे जेव्हा दिघे साहेब ताईच्या घरी जायचे त्यावेळेस सांगितलं होतं, हा माझा एकनाथ एक दिवस या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल. आणि हे मला ताईंनी सांगितलं जेव्हा मी मुख्यमंत्री झालो आणि ती स्वागतासाठी आली तेव्हा. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. जे काही साहेबांनी, दिघे साहेबांनी जे काही शिकवलं आहे, जे काय विचार दिलेत, त्याची वाटचाल आम्ही करतो आहे, प्रयत्न करतो आहे सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा. आणि सर्वसामान्यांचं सरकार आहे, हे कुणा एकट्या दुकट्याचं नाही आहे. यासाठी या राज्याचा विकास, सर्वांगीण विकास आणि या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला, मग बळीराजा असेल, शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, धारकरी, माता भगिनी, माझे ज्येष्ठ, त्याचबरोबर तरुण, त्यांच्यासाठी देखील योजना करतो आहे. आणि आपल्या सिनेसृष्टीतले सर्व कलावंत आहेत, मराठीतले आहेत, हिंदीतले आहेत. सलमानजी, आपल्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आपण या ठिकाणी आलात आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्यात. मला वाटतं झीचे देखील आभार मानतो. त्यांनी देखील आपल्या पहिल्या सिनेमाला देखील खूप सपोर्ट केला. आणि मला वाटतं प्रवीणजी, पहिला सिनेमा जसा यशस्वी झाला तसा हा देखील डबल यशस्वी होईल अशा प्रकारच्या मी शुभेच्छा आपल्याला देतो. आणि धर्मवीर टीमला मनापासून शुभेच्छा. कुणाचं नाव राहून गेलं असेल, ज्यांनी या सिनेमामध्ये सहकार्य केलं त्या सगळ्यांचंच मनापासून मी अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर धर्मवीरच्या संपूर्ण टीमला, कास्ट अँड क्रूला मी मंचावर यायची विनंती करतो. आपण मंचावर यावं. आपल्यासोबत एक फोटो ऑपॉर्च्युनिटी इथे करण्याचा आमचा मानस आहे. साहिल मोशन आर्ट्स आणि झी स्टुडिओच्या सगळ्यांना मी मंचावर यायची विनंती करतो. आपण सगळ्यांबरोबर, या मान्यवरांबरोबर दिग्गजांच्या उपस्थितीत फोटो ऑपॉर्च्युनिटी केली जाईल. आणि निखिल द्विवेदी आणि ऑरी यांचं आगमन झालेलं आहे. आपण कृपया मंचावर यावं. आप कृपया मंच पे आए, आपको रिक्वेस्ट है. महेश लिमये, अविनाश विश्वजीत, चिनार महेश, धर्मवीरची संपूर्ण टीम, कलाकारांची फौज म्हणजे काय असते हे या निमित्तानं आपल्याला कळेल. या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत, दिग्गजांच्या उपस्थितीत, तोपर्यंत मी साहिल मोशन आर्ट्सचे मंगेश देसाई यांना विनंती करतो की आपण कृपया आभाराचे 2 शब्द आमच्या समोर मांडावेत. श्री मंगेश देसाई. नमस्कार. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या चरणी नमस्कार. माझ्या विनंतीला मान देऊन आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आशिष शेलारजी, लोढाजी, नार्वेकर सर, आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते भाई सलमान खानजी, अशोक सराफ मामा, महेशजी कोठारे, प्रसाद ओक, प्रवीण तरडे, पुनीतजी गोयंका सर, जितेंद्रजी, गोविंदाजी, बोमनजी, हे सगळे उपस्थित राहिले या ट्रेलर लॉन्चच्या कार्यक्रमाला. तुम्हा सगळ्यांनी शुभेच्छांच्या प्रती इथे हजर राहून मला आशीर्वाद दिलेत. धर्मवीर 1 ज्या पद्धतीने तुमच्या आशीर्वादाने सुपरडुपर हिट झाला होता, त्याचप्रमाणे धर्मवीर 2 सुद्धा तुमच्या शुभेच्छांनी, आशीर्वादांनी सुपरडुपर हिट हो
ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. मंगेशजींनाही मी विनंती करतो आपण या फोटोमध्ये सहभागी व्हावं. आपण सगळे आवर्जून आलात, इतक्या शुभेच्छा देण्यासाठी, प्रेम देण्यासाठी इथपर्यंत पोहोचलात, याबद्दल मनापासून तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार. तुम्हाला सांगायची गरज नाहीच आहे, पण धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2, झी स्टुडिओज आणि साहिल मोशन आर्ट्स प्रस्तुत साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा चित्रपट येत्या 9 ऑगस्ट 2024ला संपूर्ण जगभरात प्रदर्शित होतोय. याचे ट्रेलर्स आता सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल व्हायला सुरुवात होतीलच. उद्या गुरुपौर्णिमा आहे, या निमित्तानं या चांगल्या मुहूर्तावर आपण सुद्धा आपल्या सोशल मीडिया प्रोफाईल्सवर आपल्या मित्रांपर्यंत, आपल्या नातेवाईकांपर्यंत हा ट्रेलर नक्की पोहोचवा आणि 9 ऑगस्टपासून चित्रपटगृहांमध्ये जाऊन या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद द्या. झी स्टुडिओज आणि साहिल मोशन आर्ट्स प्रस्तुत धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट 9 ऑगस्ट 2024 रोजी जगभरात प्रदर्शित. धन्यवाद. मी मंगेश देसाई यांना विनंती करतो, ऑरी आणि निखिल द्विवेदी यांचं आपण स्वागत आणि सत्कार करावा. जी तुझी थँक्यू सो मच.